राज्यसभेत खासदार असलेल्या केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। नारायण राणेंना कोकणातून तर पियुष गोयल यांना मुंबईतून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची चिन्ह आहेत। नारायण राणे पियुष गोयल लोकसभा लढणार। भाजपचा राष्ट्रीय पॅटर्न महाराष्ट्रात राबवणार। नारायण राणेंचा लोकसभा मतदारसंघ कोणता? राज्यसभेत खासदार असलेल्या केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची दाट शक्यता आहे। राज्यसभेकरता पुन्हा नारायण राणेंच्या नावाची चर्चा असताना आता नारायण राणेंना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झालंय। नारायण राणेंना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची दाट चिन्ह सुद्धा आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजपचे निलेश राणे आणि शिवसेनेचे भैया सामंत या आधीच आमने सामने ठाकले होते। मात्र रवींद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीनंतर नारायण राणे यांचं नाव पुढे आलं आणि दीपक केसरकर यांनी पाठिंबा दिला। त्यामुळे शिवसेनेचे भैया सामंतही नारायण राणे यांना पाठिंबा देणार का यावर पुढील चित्र अवलंबून असेल। केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनाही लोकसभा निवडणूक लढण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे। कराड यांनी संभाजीनगर लोकसभेवर आधीपासूनच दावा केलाय। पियुष गोयल यांना मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। पियुष गोयल यांनी पूर्वीपासूनच मुंबईत चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे। कोणता मतदारसंघ अधिक सुरक्षित राहील याचा त्यांनी आढावा घेतल्याचं देखील सांगण्यात येत आहे। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी अधिक सोपा आणि सुरक्षित मानला जात आहे। पियुष गोयल यांचं केंद्रात वजन पाहता त्यांना उत्तर मुंबईतून लढवण्याची शक्यता अधिक आहे। राज्यसभेवर असलेल्या सर्व केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची भाजपची रणनीती आहे। आतापर्यंत राज्यसभेच्या जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये एकही केंद्रीय मंत्र्याला पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही। तोच पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। कॅमेरामन निकेश मोरेसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।